हे दोघे कधी एकत्र आले तरी चर्चा ही होणारच। आम्ही बोलतोय उद्धव आणि राज ठाकरे यांच्याबद्दल। उद्धव ठाकरेंनी काढलेल्या फोटोंच्या प्रदर्शनाला राज ठाकरेंनी हजेरी लावली। पाहुयात कसा रंगला हा सोहळा। दोन भाऊ, दोघेही कलाकार। एकाचे रेषांचे फटके जबरदस्त तर दुसऱ्याची कॅमेऱ्याशी गट्टी। एक तिरकसपणाचा धागा पकडून उत्तम व्यंगचित्र काढतो तर प्रकाश आणि लेन्सचा खेळ करत फोटो काढण्यात दुसऱ्याचा हातखंडा। दोघेही मनस्वी कलावंत। उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज श्रीकांत ठाकरे या दोघा भावांचा इतिहास आणि आजवरचा प्रवास अतिशय रंजक। काही राजकीय कारणांसाठी वेगळे झालेले हे भाऊ 2 मिनिटांसाठी जरी एकत्र आले तरी तमाम महाराष्ट्रात खळबळ उडते आणि अलीकडे या भावंडांच्या भेटीचा योग वारंवार जुळून येतोय। विधानसभा निवडणुकीआधी राज ठाकरे आजारी पडल्याचं निमित्त झालं आणि बऱ्याच वर्षांनंतर मातोश्रीहून कृष्णकुंजवर फोन खणखणला। या फोनवरच्या संभाषणाची आणि त्या काळच्या राजकीय परिस्थितीची प्रचंड चर्चा झाली। विधानसभा निवडणुकांचा धुरळा खाली बसतो न बसतो तोच राजकन्या उर्वशी स्कूटरवरून पडली आणि पुन्हा हिंदूजा हॉस्पिटलच्या पायऱ्यांवर एकत्र दर्शन जवळपास 2 वर्षांनी झालं। त्याआधी 2012 मध्ये उद्धव यांच्या अँजिओप्लास्टी नंतर हाच योग पहिल्यांदा लीलावतीत जोडून आला होता। त्याचाच पार्ट 2 हिंदूजामध्ये दिसला। उर्वशी हॉस्पिटलमध्ये असेपर्यंत काका काकी रोज पुतणीची विचारपूस करायला येत होते। उद्धव आणि राज यांच्या एकत्र येण्याची हॅट्रिक 17 नोव्हेंबरला अर्थात बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी झाली। कृष्णकुंज ते शिवाजी पार्क हे फक्त 2 मिनिटांचं अंतर कापायला राज यांना भले 2 वर्ष लागली, पण दोघा भावांना बाजूबाजूला बसल्याचं पाहून तमाम मीडियाचे कॅमेरे धन्य झाले आणि उभ्या महाराष्ट्रानंही ही भेट याची देही याची डोळा पाहिली। आता नवं वर्ष सुरू होतंय। अवघ्या 15 दिवसातच ठाकरे बंधूंची पुन्हा भेट झाली। जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये उद्धव यांच्या फोटो प्रदर्शनाला गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे नेते हजेरी लावून कौतुक करून गेले, पण राज ठाकरेंनी हे फोटो पाहायला येणं हाच खरा जहांगीर कला दालनातला क्लायमॅक्स होता। ते आले, त्यांनी फोटो पाहिले, प्रत्येक फोटो कसा काढला ते समजावून घेतलं आणि मग या फोटोंना मिळाली कौतुकाची जोड। मी त्याच्याकडे समजून घेत होतो की हे नक्की काय असतं, कशा प्रकारे असतं आणि ते खरंच विलक्षण अद्भुत आहे ते। कारण जे तुमच्या नॉर्मल डोळ्याला दिसत नाही ते तुम्हाला एका लेन्समधनं वेगळ्या प्रकारे रंग दिसतात आणि ते उमटतात त्याला वेगळं दिसतं। ही मला असं वाटतं एक खूप अप्रतिम प्रयोग उद्धवने केलेला आहे आणि मला असं वाटतं सर्वांनी हे एक्झिबिशन पाहावं, नक्की पाहावं। एकत्रच वाढलेलो आहोत आणि एकमेकांची कला दोघेजण एकमेक बघत आलेलो आहोत आणि अप्रतिम छायाचित्रकार आहेत। मला असं वाटतं इलस्ट्रेटर म्हणून पण फार अप्रतिम त्याचं काम मी लहान असताना कॉलेजमध्ये असताना मी पाहिलेलं आहे आणि अपर इलस्ट्रेटर पण आहे। कंपोजिशनचा अप्रतिम सेन्स आहे आणि अप्रतिम कलाकार आहे। मुख्यतः आमचं कुटुंब हे कलाकारांचं आहे। शिवसेना प्रमुख माझे काका म्हणजे राजचे वडील आणि त्यांच्याकडनं आम्ही सुद्धा जो काही वारसा घेतलेला आहे त्या वारसाच्या माध्यमातून जे काही करतो ते लोकांसमोर सोडतो। एका कलाकारानं दुसऱ्या कलाकाराला दिलेली दाद ही सगळ्यात मोठी असते। राजकीय किंवा कौटुंबिक नात्याच्या पलीकडची ही दाद असते। जहांगीर कला दालनातल्या सोहळ्यात हेच अधोरेखित झालं। उद्धव यांच्या फोटो प्रदर्शनाचा हा सोहळा अनेक अर्थांनी देखणा आणि आठवणीत राहील असाच झाला। आता भविष्यात राज यांनी काढलेल्या व्यंगचित्राचं प्रदर्शन एखाद्या आर्ट गॅलरीत असेल आणि उद्धव त्या प्रदर्शनाला आवर्जून भेट देतील। मग आदित्यच्या एखाद्या कविता संग्रहाचं प्रकाशन असेल आणि राज त्याला उपस्थित राहतील। हा सिलसिला असाच पुढे सुरू राहील। राजकारण होतच राहील, पण त्या पलीकडे जाऊन कला जोपासणं आणि कलेला दाद देणं याचं बाळकडू दोघांनाही भरभरून मिळालंय। दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा
एक पाऊल पुढे.